नमस्कार. मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मीन राशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 2026मध्ये खूप मोठे 4 चमत्कार घडणार आहेत. ते कोणते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. मीन राशीसाठी हा आठवडा साधा नाही, हा नियतीचा दरवाजा आहे. काही वेळा आयुष्यात असं वाटतं आपण सगळं बरोबर करत आहोत, तरीही कोणती गोष्ट आपल्या बाजूने का होत नाही. तर मीन राशीच्या लोकांना हा प्रश्न मनात असंख्य वेळा विचारला आहे. तुम्ही जास्त दिलत, कमी मागितलं, तुम्ही माफ केलं पण विसरलं नाही, तुम्ही विश्वास ठेवलात पण फसलात आणि तरीही तुम्ही शांत राहिलात. पण आता वेळ बदलतोय. जानेवारीचा पहिला आठवडा मीन राशीसाठी केवळ तारखांचा समूह नाही, तर हा टप्पा आहे असा जिथं नियती मागे वळून पाहते आणि म्हणते, आता तुझी पाळी आली आहे. या आठवड्यात घडणाऱ्या घटना बाहेरून साध्या वाटतील, पण आतून तुमचं संपूर्ण आयुष्य हलवून टाकतील. कारण या आठवड्यात 4 असे चमत्कार घडणार आहेत, जे तुमच्या भूतकाळाचं उत्तर देतील आणि भविष्याची दिशा ठरवतील. तर त्या 4 चमत्कार कोणते पाहूयात. पहिला चमत्कार, कर्माची गुप्त चक्र पूर्ण ताकदीने सक्रिय होणार. मीन राशीच्या आयुष्यात एक व्यक्ती, एक गोष्ट कायम दिसते. तुम्ही सहन करता पण बोलत नाहीत. तुम्ही माफ करता पण विसरत नाहीत. तुम्ही मदत करता पण मोबदला अपेक्षित ठेवत नाहीत. पण नियती प्रत्येक गोष्ट नोंदवते. गेल्या काही वर्षात तुमच्यावर अन्याय झाला, दुर्लक्ष झालं, कधी कधी अपमानही सहन करावा लागला, पण तरीही तुम्ही शांत राहिलात. जानेवारीच्या 2026च्या 1 जानेवारीनंतर पहिल्या आठवड्यात शनीचा सूक्ष्म प्रभाव तुमच्या कर्मावर पडणार आहे. यामुळे एक गूढ प्रक्रिया सुरू होणार आहे. कर्माचं गुप्त चक्र फिरायला लागतं. याचा परिणाम असा होतो, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांचे मुखवटे गळायला लागतात आणि ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले ते स्वतःच अडचणीत अडकणार आहेत. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं तेच लोक पुन्हा तुमच्याकडे पाहू लागतात. विशेष म्हणजे तुम्हाला कोणतीही लढाई लढावी लागणार नाही. न्याय तुमच्यासाठीच लढणार आहे. काही घटना अशा घडतील की तुम्हाला वाटेल, मी काहीच केलं नाही तरीही सगळं माझ्या बाजूने कसं होतंय. हेच आहे कर्माचं गुप्त चक्र. या काळात तुम्ही जितकं शांत राहाल तितकं कर्म तुमच्यासाठी बोलतं राहणार आहे. दुसरा चमत्कार, दडपलेली इच्छा अचानक हालचाल करू लागणार आहे. मीन राशीच्या इच्छा इतरांप्रमाणे नसतात. त्या फक्त भौतिक नसतात, त्या आत्म्याशी जोडलेल्या असतात. कधी एखादं नातं, कधी एखादं स्वप्न, कधी स्वतःची ओळख निर्माण करण्याची आस. ही इच्छा तुम्ही कोणालाही सांगितली नसेल, कधी कधी स्वतःलाही नाही. पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चंद्र, गुरु आणि नेपच्यून यांच्यातील अदृश्य संयोग तुमच्या अंतर्मनाला जागं करणार आहे. यामुळे असं घडणार आहे, अचानक एखादी जुनी आठवण डोक्यात येते, एखाद्या व्यक्तीचा विचार पुन्हा पुन्हा मनात येतो, एखादे स्वप्न किंवा चिन्ह वारंवार दिसू लागतात. हे संकेत नसतात, हे इशारे असतात. कारण तुमची एक इच्छा आता केवळ कल्पना राहिलेली नाही, ती घटनाच्या दिशेने सरकू लागली आहे. कदाचित एखादा फोन येईल, एखादी संधी समोर येईल किंवा एखादं उत्तर ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता. महत्त्वाचं म्हणजे ही इच्छा लगेच पूर्ण होणार नाही, पण ती नाकारलीही जाणार नाही. हा टप्पा आहे इच्छेच्या जागृतीचा आणि ही जागृती तुमच्या आयुष्याला नवीन वळण देणारी ठरणार आहे. तिसरा चमत्कार, जुना अध्याय कायमचा बंद होणार आहे आणि तुम्हाला ते कळणार नाही कधी झालं ते. मीन राशीच्या मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट खूप काळ सुरू होती. आतली लढाई, बाहेरून सगळं शांत पण आतून सतत प्रश्न, मी चुकीचा आहे का, मी जास्त देतोय का, माझं नशीब असंच आहे का. हा गोंधळ तुमच्या चुकीमुळे नव्हता, तर हा होता केतूचा दीर्घकाळाचा प्रभाव, जो तुम्हाला भूतकाळात अडकवून ठेवत होता.
तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केतूचा पकड सैल होणार आहे आणि तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडते. एखादी गोष्ट जी तुम्हाला सोडता येत नव्हती पण ती आपोआप सुटणार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल असलेली भावना अचानक हलकी वाटणार आहे. एखादा निर्णय घ्यायचा होता तो अचानकपणे स्पष्ट होणार आहे. इथं कुठलाही मोठा स्फोट होणार नाही, कुठल्याही नाट्यमय शेवट नाही. फक्त एक सकाळ येईल आणि तुम्हाला जाणवेल, आता मला याचा त्रास होत नाही असं तुम्हाला वाटणार आहे. कारण हा क्षण फार सूक्ष्म असतो, पण याच क्षणी तुमच्या आयुष्याचा जुना अध्यायाला संपणार आहे आणि हेच खरं मुक्तीचं रूप असणार आहे. चमत्कार चौथा असा असणार आहे की कर्माचा पहिला अध्याय औपचारिकरित्या सुरू होणार आणि निवड तुमच्या हातात असणार आहे. हा सर्वात गूढ आणि निर्णायक चमत्कार असणार आहे. कारण जानेवारीचा पहिला आठवडा मीन राशीसाठी केवळ नवीन बदल नाही, तर तो आहे कर्माच्या नवीन पुस्तकाचं पहिलं पान असणार आहे. गेल्या काही अनेक वर्षात तुम्ही जास्त करून परिस्थितीनुसार चालत होता, पण आता परिस्थितीनुसार चालू लागणार आहे. कारण तुमच्या निर्णयानुसार तुमची परिस्थिती चालणार आहे. यामध्ये एक छोटा निर्णय मोठा परिणाम देणार आहे. एक हो किंवा नाही तुमचा मार्ग ठरवणार आहे. जे कायम या काळात सुरू कराल त्याचा छाप पुढील वर्षात तुमच्या आयुष्यावर पडणार आहे. म्हणून हा काळ धोकादायक आहे आणि पवित्रही ठरणार आहे. जर तुम्ही भीतीने निर्णय घेतलात तर कर्म तशीच फळ देणार. जर तुम्ही आत्म्याच्या आवाजावर विश्वास ठेवला तर नियती स्वतः तुमच्या पाठीशी उभी राहणार. या काळात काही संकेत वारंवार दिसतील. विशिष्ट आकडे, विशिष्ट स्वप्न, विशिष्ट लोक पुन्हा पुन्हा भेटणं. हा योगायोग नाही, तर हे आहेत कर्माचे दिशाफलक आणि इथेच खरी तुमची परीक्षा देखील असणार आहे. तुम्ही जुने सवयी निवडणार की नवीन अध्याय स्वीकारणार? कारण हा अध्याय तुमच्या हातांनी लिहिलेला असणार आहे. हा शेवट नाही, तर हे तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. तर मीन राशीसाठी जानेवारीचा पहिला आठवडा काहीतरी संपण्यासाठी नाही आला, तर तो काहीतरी नवीन काही सुरू करणार आहे. पहिला चमत्कार तुमच्या कर्माची नोंद उघडतो. दुसरा चमत्कार तुमच्या आत्म्याला पुन्हा जागं करतो आणि तिसरा चमत्कार तुम्हाला भूतकाळातून मुक्त करतो आणि शेवटचा चौथा चमत्कार तुमच्या हातात नियतीने लेखणी दिली आहे. आता प्रश्न इतकाच आहे की जुना वेदना घेऊन पुढे जाणार की नवीन अध्याय स्वीकारणार? कारण हा काळ पाहणाऱ्यांसाठी नाही, तर निर्णय घेणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल, आज ज्या गोष्टीला हो किंवा नाही म्हणाल, त्याच्यावर पुढील अनेक वर्षाचा प्रवास अवलंबून राहणार आहे. म्हणूनच घाई करू नका, पण दुर्लक्षही करू नका. कारण कर्माचा पहिला अध्याय सुरू झाला आहे आणि यावेळी नियती तुमच्याशी बोलते. हळू आणि शांत पण स्पष्ट शब्दात बोलते. म्हणून मीन राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात जानेवारीतील पहिल्या आठवड्यात खूप महत्त्वाचे निर्णय घ्या, पण शांततेने घ्या. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.